नमस्कार, मी सुवर्णा. धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवरात्रीचा उत्सव सगळीकडे जोरदार सुरू आहे. माझ्याकडे सुद्धा नवरात्रीत घटाची स्थापना झालेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्की बघितला असेल. आज मी आलेले आहे चतुर्श्रृंगी मंदिरामध्ये. दर्शन घेऊया देवीचं आणि पाहूया आजूबाजूचा परिसर. चला तर मग जायचं देवीच्या दर्शनाला. मंदिरामध्ये प्रवेश करायच्या आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. चला तर मग गणपती बाप्पाचं घेऊया दर्शन आणि निघूया देवीच्या दर्शनाला. देवीचं दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण बोलणार आहोत नंदकुमार सरांची. नमस्कार सर. काय सांगाल तुम्ही देवीविषयी आणि या मंदिराविषयी? चतुर्श्रृंगी देवीचं हे मंदिर आहे. हे 1765 साली देवी इथे प्रकट झालेली आहे. मी प्रकट झाली म्हटलं याचा अर्थ असा आहे की ही देवीची जी मूर्ती आहे ही कोणीही बनवलेली नाही. ही स्वयंभू मूर्ती आहे. देवी एका भक्तासाठी इथे प्रकट झाली. जर का तुमच्या श्रद्धेमध्ये जर का आर्तता असेल तर देवी तुमच्यासाठी काहीही करते याची प्रचिती देवीने दिलेली आहे. तर त्याच्या संदर्भातला जो इतिहास आहे तो असा आहे की पेशव्यांच्या काळामध्ये दुर्लभ शेठ नावाचे एक सावकार होते जे पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे आणि पेशव्यांनाही कर्ज घ्यावं लागायचं कारण लढाया करायच्या. तर ते एवढे श्रीमंत होते की ते पेशव्यांना कर्ज द्यायचे. ते सप्तशृंगी देवीचे परम भक्त होते. सप्तशृंगी म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील वणी स्थित सप्तशृंग गडावरील देवी सप्तशृंगी, जी 12 ते 14 फूट उंच 18 हातांची देवी आहे, ती पण स्वयंभू आहे. तर ते त्या काळी पुण्याहून 250 ते 260 किलोमीटरचा प्रवास 250 वर्षापूर्वी करायचे. घोडागाडी बैलगाडी जसा प्रवास जमेल पण देवीची आराधना करायला जायचंच म्हणजे जायचं. सप्तशृंग गडावरती 2 नवरात्र साजरी केली जातात. एक चैत्र पौर्णिमेचं नवरात्र आणि एक अश्विन पौर्णिमेचं नवरात्र. तर दोन्ही नवरात्रात ते तिथे जायचे देवीची सेवा करायला.
कालांतराने त्यांना वृद्धत्व आलं, त्यांना शक्य होईना, त्यांना खंत वाटली की आता माझ्या हातून देवीची सेवा कशी होणार. बरोबर. तेव्हा देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू माझ्या दारी येत नाहीस तर मी तुझ्या दारी येते. पुण्याच्या वायव्य दिशेच्या डोंगरावर देवीने त्यांना उत्खनन करायला सांगितलं तीही जागा. आणि या इथे तिला देवीने सांगितलं की तुला माझी तांदळा स्वरूप मूर्ती मिळेल. तांदळा म्हणजे देवीचा मुखवटा. तांदळा स्वरूप मूर्ती मिळेल, त्याचीच तू पूजा कर. मग त्यांनी जेव्हा इथे उत्खनन केलं तेव्हा त्यांना आपण जो बघताय हा तांदळा स्वरूप जो देवीचा मुखवटा आहे तो इथे सापडला. आणि तेव्हापासून हे मंदिर आज 350 वर्ष जुनं महाराष्ट्रातलं एक मोठं श्रद्धास्थान आहे. बरोबर. देवीचं नवरात्र उत्सव परंपरेने इथे साजरा केला जातो. दर पहिल्या दिवशी घटस्थापना करून घट बसवले जातात. दररोज एक दिवस म्हणजे एक माळ अशा देवीच्या तिथे माळा चढवल्या जातात. 9 दिवसाच्या 9 माळा. पहिल्या दिवशी महापूजा होते. महावस्त्र महाअलंकार देवीला अर्पण केले जातात. परत दसऱ्याच्या दिवशी महापूजा महाअलंकार देवीची पूजा होते. 9व्या दिवशी नवचंडीचा होम केला जातो आणि दररोज आरती सकाळी 10 रात्री 9 अशी परंपरा देवीची आहे. तर त्याप्रमाणे या इथे सगळ्या गोष्टी केल्या जातात. दसऱ्याला अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या इथे सीमोल्लंघनाची मिरवणूक निघते. 32 किलो चांदीच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक, 52 किलो चांदीच्या पालखीमधून सीमोल्लंघनाची मिरवणूक दगडूशेठ गणपतीच्या सारखीच मोठी असते. त्याच्यात वाघ्या, मुरळी, भालदार, चोपदार, भूते, बत्तीवाले, पलितेवाले हे देवीचे सेवेकरी फार महत्वाचे त्याच्यामध्ये असतात. आणि त्यांच्यामुळे ही सीमोल्लंघनाची मिरवणूक आहे, गणपतीची विसर्जनाची असते. बरोबर. तर ही मिरवणूक परंपरेने संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होते. परंपरागत मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात सुरू होते. पण आपण लोकांची इच्छा आणि भाविकांच्यासाठी एक आधुनिकतेची जोड त्याला दिलेली आहे. पालखीवरती हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जाते. तर ती याही वर्षी संध्याकाळी 5:30च्या आधी पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी भाविकांना सांगू इच्छितो की हा सोहळा बघायला तुम्ही जरूर या, इथे देवीच्या पालखीमध्ये सहभागी व्हा. आणि मी सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच सर. तुम्ही दिलेली खूप छान माहिती आम्हाला आवडली. आम्ही नक्की दसऱ्याच्या दिवशी येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार. देवीला केला.